नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने शेतकरी झाला चिंताग्रस्त। जून महिना संपत आला तरी समाधानकारक जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत। मान्सूनच्या आगमनानंतर चांगल्या पावसाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केलेली होती, मात्र अद्याप पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिलेले आहे। पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडल्या असून विहिरी व जलस्रोतातील पाणीसाठाही कमी होत आहे। त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नियोजन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सोयाबीन, कापूस, मका व इतर पिकांच्या पेरण्या वेळेत न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान हवामान विभागाने लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत। वेळेत पाऊस न झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मी मधुकर ताराचा निंदाई शेतकरी। 7 जून गेला, 10 जून गेला, 12 गेला, आज 15 येऊन गेला तरी पावसाचा काही थारावारा दिसत नाहीये आणि देवा हा वाऱ्यावर पडून गेलेला आहे। शेतकऱ्यांनी 30-30, 35-35 हजार रुपये एका एकरासाठी सावकाऱ्याकडून घेऊन लावून दिलेले आहेत आणि देवाचं काही निदान दिसत नाही की पाऊस पडेल असं काही वाटत नाही, कारण की आज 15 जूनही निघून चाललाय। तर माझी परमेश्वराकडे आणि निसर्गाकडे एकच विनवणी आहे की पाऊस पडायला पाहिजे, तरच शेतकरी हा कुठेतरी वाचेल आणि त्याच्या शेतीत मन लागेल। आज एवढी ठिबक केली, 10 मिनिटाच्या वर हेर चालत नाही। अजून जर 5-10 दिवस पाऊस नाही आला तर त्या विहिरी सुद्धा ज्या 10 मिनिटात चालतायत त्या सुद्धा आटतील आणि शेतकरी हा मरेल। बस याच्या पुढे काही दिसत नाही। आणि जर एवढ्या 5-7 दिवसात देव आला, पाऊस पडला तर शेतकऱ्याचे कुठेतरी वाचण्याचे चान्स दिसत आहेत। पण देव जरी या 2-4 दिवसात आला तरी विहिरी तर काही एकदम भरणार नाहीत, पण देवाने जो पाऊस पडलेला जाईल त्याच्याने थोडा जण जीवदान भेटून जाईल। बस एवढीच परमेश्वराकडे इच्छा आहे आणि देवाने पाणी पडायला पाहिजे।